जाऊयात दिल्लीला. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रामराजे, 19 एप्रिलला 21 राज्यातल्या 102 मतदारसंघांमध्ये 102 जागांसाठी मतदान पार पडणार आहे आणि या अनुषंगानं आज देखील मोदी, शहा, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे या सगळ्यांच्या सभा पार पडल्या. आज कसा शेवटच्या दिवशी माहोल बघायला मिळाला? बिलकुल, पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा ज्या त्या थंडावलेल्या आहेत, परंतु या तोफा थंडावण्याच्या अगोदर राहुल गांधी यांनी मोठे गोळे जे आहेत ते भाजपवर फेकलेले आपल्याला दिसून येत आहेत. पहिला मुद्दा म्हणजेच की पंतप्रधानावर थेट राहुल गांधींनी टीका केलेली आहे. करप्शन चे चॅम्पियन असे त्यांनी टीका केलेली आहे. तर दुसरी जी टीका करण्यात आलेली आहे ते म्हणजे की 150 पेक्षा कमी जागा ज्या आहेत ते भाजपला मिळणार आहेत. त्यामुळं राहुल गांधी आणि अखिलेश यादव या दोघांनीही आज प्रहार केलेला आहे भाजपवर. आणि त्याचबरोबर दुसरीकडे मोदींच्या रॅली सुरू आहेत, त्याचबरोबर प्रियंका गांधी यांच्या रॅली सुरू आहेत. आणि पहिल्या टप्प्यामध्ये 102 जागा आहेत आणि यामध्ये महत्त्वाचे चेहरे आहेत. नकुलनाथ जे की कमलनाथ यांचे सुपुत्र आहेत, मध्य प्रदेशमधून लढत आहेत. अण्णामलाई जे की साऊथमध्ये महत्त्वाचे नेते आहेत आणि लोकप्रिय पण झालेले आहेत. त्यानंतर जितेंद्र प्रसाद जे की यूपीमध्ये नेते आहेत आणि वरुण गांधी यांचं तिकीट कापून त्यांना उमेदवार दिलेले आहे. त्यामुळे तिथे कशा प्रकारचे गणित आहेत ते पाहावं लागणार आहे. आणि या सर्वांचे जे नशीब आहे ते आता मतपेटीमध्ये जे आहे ते बंद होणार आहे 2 दिवसानंतर. परंतु आज जो आहे तो प्रचार जो आहे तो शांत झालेला आहे. निश्चित रामराजे आणि नागपूरमधून अमर काणे आपल्यासोबत आहे. दोघांचेही खूप खूप आभार या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.